जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणारे बहुजनांचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानून ज्यांनी त्यांची शिवजयंती सुरू करण्याचा प्रयत्न केला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई व सर्व परिवर्तनशील विचारांच्या समाजसुधारकांना विनम्र अभिवादन करतो. बहुजन संघटक फेसबुक पेजचे राहुलजी खांडेकर, सर्वजितजी बनसोडे, गाणार सर व त्यांची सर्व टीम, या सर्वांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. ते अनेक महिन्यांपासून ही परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते विचारांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, विविध जातीतील समाज प्रबोधन करणाऱ्या माणसांना या ठिकाणी फेसबुक पेजवर आणून या सर्व माणसांचं प्रबोधन करण्याचं काम करतात आणि म्हणून मी त्यांना अगदी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर बहुजन संघटक पेजने प्रबोधनाची नवी सिरीज हे एक प्रबोधनमाला सुरू केलेली आहे. यामध्ये मी पुस्तक आणि प्रबोधन अशा प्रकारचा विषय त्यांनी घेतलेला आहे. मी पुस्तक आणि प्रबोधन यामध्ये ज्यांनी जे जे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकावर या ठिकाणी या पेजवर येऊन त्यांनी त्या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, लेखकाची काय भूमिका आहे, या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडण्यासाठी यायचं, जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमामधून ऐकणाऱ्यांचं, समाजाचं प्रबोधन होणार आहे. अशा प्रकारचं त्यांनी हे सिरीज चालू केलेलं आहे. ही एक आनंदाची, अभिमानाची, महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतरचा जो पुढचा ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे म्हणजे शिवजागर. हा ग्रंथ आहे शिवजागर. आता हा शिवजागर नावाचा जो ग्रंथ आहे, हा शिवजागर नावाचा ग्रंथ, या ग्रंथामध्ये वैचारिक लेख आहेत. या ग्रंथाचं संपादन चाळीसगाव येथील ज्यांनी लहानपणापासूनच आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे, आंबेडकरी चळवळ प्रत्येक माणसांच्या घराघरामध्ये पोहोचण्याचं काम, मग ते वंजारी असतील, भटक्या विमुक्त असतील, तळागाळामधले असतील, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला राहणारी माणसं असतील, अशा प्रकारच्या माणसांच्या मनामध्ये जी काही आंबेडकरी चळवळ आहे, जे काही फुले विचार आहे किंवा जो परिवर्तनाचा विचार आहे, ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलं ते आहेत प्राध्यापक गौतम निकम. प्राध्यापक गौतम निकम हे 40 गावचे आहेत. त्यांचं स्वतःच विमल कीर्ती प्रकाशन आहे आणि त्या विमल कीर्ती प्रकाशनच्या माध्यमामधूनच हा शिवजागर नावाचा ग्रंथ वाचकाला दिलेला आहे. खरं तर या ग्रंथामध्ये एकूण 10 लेख आहेत आणि 10 कविता आहेत. या 10 लेखामध्ये 8 लेख जे आहेत, हे 8 लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आहेत आणि यामध्ये 10 कविता आहेत. या कविता परिवर्तनशील चळवळीच्या कविता आहेत आणि या ठिकाणी त्यांनी ही जी काही आवृत्ती आहे तर ती आवृत्ती 28 ऑक्टोबर 2019 रोजी ती आपली पहिली आवृत्ती काढलेली आपल्याला दिसून यायला लागते. खरं तर प्राध्यापक गौतम निकम हे एक प्रबोधनाचा वसा घेतलेलं अत्यंत महत्त्वाचं आणि सामर्थ्यशाली नाव आहे, लेखक आहेत. कारण अनेक ग्रंथातल्या ज्या काही भ्रामक कल्पना आहेत किंवा ज्या काही खोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या परीनं, जेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे मुळासहित उपटून टाकता येतील, उखडून टाकता येतील आणि आपला हा सत्याचा, विचारांचा जागर कशा पद्धतीने तेवत ठेवता येईल
त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या हिमतीनं मोठ्या ताकदीनं अशा प्रकारच्या ग्रंथाची मांडणी केलेली आपल्याला दिसून यायला लागते. खरं तर ब्राह्मणी व्यवस्थेने जो काही दडपून टाकलेला बहुजनांचा इतिहास आहे, जो गाडून टाकलेला जो काही बहुजनांचा इतिहास आहे किंवा जो काही खोटा इतिहास सांगितलेला आहे, त्या इतिहासाला खऱ्या अर्थानं कुठंतरी बाजूला फेकून देण्याचं काम प्राध्यापक गौतम निकम यांनी केलेलं दिसून यायला लागतं. आणि सत्य हे उजेडात आणलं पाहिजे, सत्य हे लोकांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडं एक विचारवंत म्हणून, एक लेखक म्हणून अतिशय आम्ही एक वेगळ्या तळमळीने त्यांच्याकडे बघतो. कारण ते काम करत असताना, लेखन करत असताना कुठल्याही प्रकारची कुणाचीही तमा न बाळगता किंवा कुणाची भेदभाव न ठेवता ते सत्याला भिडणे हे त्यांच्या खऱ्या अर्थानं लेखनाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून यायला लागतं. आता गौतम निकम हे साहित्यिक म्हणून साहित्य लेखनामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावर परिचित आहेतच आहेत, परंतु ते एक कृतिशील विचारवंत वक्ते, एक लेखक म्हणून, चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ते पुढे आलेले आपल्याला दिसून यायला लागतात. बहुजनांचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोककल्याणकारी बळीराजा, पराक्रमी रजिया सुलताना आणि झलकारीबाई, बहुजनांचे महानायक, संतांचे सामाजिक व धार्मिक विद्रोह, क्रांतिकारी आदिवासी जननायक, विद्रोही संत, मूलनिवासीचे खच्चीकरण, क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे, एकलव्य आणि भिल्ल आदिवासी असे एकूण जवळजवळ 80 ग्रंथ त्यांनी प्रकाशित करून अगदी सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारचे विमल कीर्तीच्या माध्यमामधून वाचकासमोर त्यांनी आपल्याला दिलेले दिसून यायला लागतात. आता नेमकाच एक मीही त्यांच्याबरोबर असलेला संपादकामध्ये असणारा एक आंबेडकरी, खानदेशातील आंबेडकरी चळवळ नावाचा एक पहिला खंड 690 पानाचा अत्यंत सुंदर, अत्यंत देखणा आणि खानदेशामधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास तो मांडण्याचा त्या प्रयत्न केला गेलेला आहे. आज असं बघितलं जातं सध्याच्या काळामध्ये की साहित्य क्षेत्रामध्ये एक अंधाराचं युग निर्माण झालेलं आहे. अंधाराचं युग निर्माण झालेलं आहे म्हणजे काय की सगळीकडे मी म्हणणारे लोक सुद्धा आता शांत आहेत, कुणीच बोलत नाहीत, कुणीच लिहित नाहीत. अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये सुद्धा आपली लेखणी प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जाण्याचं काम या ग्रंथाने, कुठल्या शिवजागर नावाच्या ग्रंथाने किंवा वाट चुकलेल्या लोकांना रस्ता दाखवण्याचं काम, वाट दाखवण्याचं काम आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी, प्रोत्साहनदायी कार्य करण्याचं काम प्राध्यापक गौतम निकम यांची लेखणी सतत करताना दिसते आहे. खरं तर भारतीय संस्कृती आपली ही सण उत्सवाची संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवातही आपल्या धार्मिकता आहे, विषमता आहे, खोटेपणा आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल आपल्याला दिसून यायला लागतं आहे. पण याकडे मात्र पूर्ण शिकलेला माणूस सुद्धा समाजामधला दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतो आहे. संस्कृतीचा अभ्यास करताना किंवा आपल्या सण उत्सवाचा अभ्यास करताना सुद्धा अनेक जण मूळ संस्कृतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विसर पाडतात किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात, विसरून जातात आणि वरवरचा जो काही आपला अभ्यास आहे किंवा वरवरची जी काय आपली भूमिका आहे किंवा जुन्या संस्कृतीमध्ये ज्या काय भाकड कथा सांगितलेल्या आहेत त्याच कथा पुन्हा आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या कथा जरी खोट्या रचलेल्या असल्या तरी आम्ही त्यांना खरं म्हणून, त्यांना सत्य म्हणून आम्ही त्याच कथा पुन्हा आमच्या या समाजाच्या माती मारण्याचं काम आपण करत असतो. परंतु अशा या खोट्या भाकड कथेवर, अशा या खोट्या सण उत्सवावर, म्हणजेच या भारतीय संस्कृतीमधली जी काही खोटी परंपरा आहे, जी खोटी संस्कृती आहे, या खोट्या संस्कृतीवर खऱ्या अर्थानं प्रहार करण्याचं काम प्राध्यापक गौतम निकम यांनी शिवजागर या नावाच्या ग्रंथातून केलेले आपल्याला दिसून यायला लागतं. आता मगाशी मी म्हणालो किंवा शिवजागर नावाचा जो ग्रंथ आहे तो प्राध्यापक गौतम निकम यांनी संपादित केलेला आहे. आणि हा का संपादित केलेला आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे तर ते सांगायचं म्हणजे की गणेश उत्सव, जो काही गणेश उत्सव येतो आपण म्हणतो, ह्या गणपतीच्या काळामध्ये या गणेश उत्सवाला एन्काउंटर करण्यासाठी या शिवजागर नावाच्या ग्रंथाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून यायला लागतो. मी म्हणतो की या गणपती उत्सवाच्या काळामध्ये ते जे काही जितक्या दिवस तो गणपती बसतो त्या काळामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्या गणपतीच्या समोर घेतले जातात. बरं, हे जे कार्यक्रम घेतले जातात ते नुसतेच कार्यक्रम घेतले जातात अशातला भाग नाही, तर जी काही सामान्य माणसं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं जातीशी, धर्माशी, पंथाशी, भेदाशी, विषमतेशी काही देणं घेणं नाही,
परंतु काही माणसं यामध्ये आपला अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतात, यामध्ये ब्राह्मणी विचार रुजवण्याचा प्रयत्न करतात. मग धर्म असेल, जात असतील, रूढी असतील, परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, अज्ञान असेल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी नकळत इथल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये बळजबरीने घुसविल्या जातात. खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला जातो, विषमता माणसांच्या मनामध्ये पेरली जाते आणि ते होता कामा नये, ते होता कामा नये. आणि म्हणून प्राध्यापक गौतम निकम यांनी खऱ्या अर्थानं जनतेला खरं ज्ञान झालं पाहिजे, जनतेला खरा इतिहास कळला पाहिजे, त्यांच्यामध्ये सज्ञानपणा आला पाहिजे, त्यांच्यामधला अज्ञानपणा निघून गेला पाहिजे, रूढी परंपरा ज्या खोट्या आहेत त्याविषयीचं पण त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि म्हणून आपण सत्य इतिहास बाहेर काढला पाहिजे. समाजहिताच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं वाटतं आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचारांचा जागर जर आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, या गणेश उत्सव न करता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामधलं जर आपण जागर केला गेला तर निश्चितच वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमामधून हा जागर जर चालू राहिला तर निश्चितपणे या समाज व्यवस्थेमध्ये इथल्या लोकांच्या मस्तकामध्ये परिवर्तन होईल, परिवर्तनाचा जागर त्यांच्या ह्याच्यामध्ये चालू राहील. आणि जी काही प्रबोधनाची ज्योत आहे, जागृतीची ज्योत आहे, तर ती तशाच पद्धतीने चालू राहील. याच कारणामुळे त्यांनी या शिवजागर नावाच्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून शिवजागर या संपादित पुस्तकामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकूण 10 लेख आहेत, 10 कविता आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी जे काही नानाविध प्रकारचे, जे विविध प्रकारचे जे पैलू आहेत तर ते पैलू त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. याच्यामध्ये या 10 लेखापैकी 8 लेख त्यांच्यावर आहेत आणि उर्वरित जे काही 2 लेख आहेत तर हे लेख मात्र स्त्रियांच्या जीवनासंदर्भीमधले, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून यायला लागतात. आता याच्यामध्येही दुसरा असा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की शिवजयंती संपवण्याचं जे काही कटकारस्थान लोकमान्य टिळकांचं आहे. खरं तर आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सगळ्यात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महात्मा फुलेंनी केलेली आहे. त्यांची समाधी शोधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला इतिहासामध्ये मात्र लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला अशा प्रकारचं सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना मागे टाकतो आणि आम्ही काय झालेलं आहे, गणेश उत्सवालाच पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून या शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावेत. शिवाजी महाराजांच्या विचारानं जनमानसामध्ये एक जागृती निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर त्यांचा जो काही दडपलेला इतिहास आहे तो बाहेर यावा. आणि टिळकाच्या नावाने जो काही उदो केला जातो आणि टिळकाच्या नावाने जो काही तिथीचा वाद घातला जातो तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की शिवजयंती ज्या वेळेला टिळकांच्या माध्यमातून केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी नाना फडणवीसांचा सुद्धा फोटो ठेवण्याचं आणि पेशवाई त्या ठिकाणी काय टिकवून ठेवण्याचं कटकारस्थान हे सुद्धा लोकमान्य टिळकांचेच आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या प्रकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी मांडलेली दिसून यायला लागते. आपल्याला पण माहिती आहे, आत्ताचं सुद्धा माहिती आहे, 2 दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये सुद्धा जे काही माननीय आपल्या या महाराष्ट्राचे राज्यपाल साहेब आहेत त्यांनी जे काही विधान केलेलं आहे त्या विधानावरून सुद्धा आपल्या लक्षामध्ये यायला लागतं की अशा प्रकारचा इतिहास पुन्हा पुन्हा आणखी माणसांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करून सर्वसामान्य माणसामध्ये एक विषमता पेरण्याचं काम आजही प्रचंड मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आणि त्याला कुठल्याही प्रकारे सामान्य माणसाने बळी पडता कामा नये अशा प्रकारची भूमिका प्राध्यापक गौतम निकम यांनी या प्रकरणात घेतली गेलेली आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणालो की सण उत्सवाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर काय आहोत, अनभिज्ञ आहोत की सण उत्सव सुद्धा या देशामधल्या पूर्वीच्या काळामधल्या या ब्राह्मणाने किती कटकारस्थान करून समाजामध्ये पेरलेले आहेत याची पुसटशी ही कल्पना आपल्याला येत नाही किंवा समाजामधल्या जनतेला येत नाही. गणपतीची सुद्धा जन्माची कथा अशाच प्रकारची समाजामध्ये सांगितली गेलेली आहे. खरं तर मळापासून गणपतीचा जन्म झाला अशा प्रकारचं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. खरं तर मळापासून जन्म होतो का नाही होतो हे आजचे मात्र मंडळी विचार करत नाही, चिकित्सक बनत नाही आणि म्हणून ते पुन्हा आणखी अशा प्रकारचं बहुजन समाजाच्या माती मारलं जातं. परंतु बहुजन नायकांचा जो काही इतिहास आहे तो पुसून टाकला गेलेला आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये ही अनेक प्रकारच्या भाकडकथा निर्माण केलेल्या आहेत. याविषयी महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, काय म्हणतात की समाजातील उच्चवर्णीयांच्या हितसंबंधाचे रक्षण करणारी ही मनुसंहिता आहे
आणि त्यामुळे तो बनावट ग्रंथ आहे असे महात्मा फुले पुन्हा पुन्हा सांगतात. त्यांच्या मते या समग्र वाङ्मयाचे वेद, मनुस्मृती आणि इतर धार्मिक वाङ्मय अस्पृश्यांना अधिकच गुलामीत लोटणारे आहे असे ते निक्षून सांगतात. आणि म्हणून अगदी त्याचप्रमाणे आपल्याला बुद्धांच्या बाबतीमध्येही, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही अशाच प्रकारचे कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून यायला लागतो. म्हणून या भाकड कथा कशा प्रकारच्या रचलेल्या आहेत हे प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांनी सांगितलेले आहेत. त्या संदर्भामधली बी या शिवजागरण नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती प्राध्यापक गौतम निकम यांनी दिलेली आहे. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. यामध्ये स्त्रियाला प्रचंड दुय्यम स्थान दिलेलं आहे. स्त्रीला धर्म असेल, जात असतील, रूढी असतील, परंपरा असतील अशा प्रकारच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलेलं आहे. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल एवढंच फक्त आपलं काम बघितलं गेलं पाहिजे. तिला अनेक प्रकारच्या विकासापासून तिला वंचित ठेवलेलं आहे. माणूस म्हणून तर तिला दूर लोटलंच आहे, कारण तिचा कैवार घेण्यासाठी, तिच्या बाजूला उभं राहण्यासाठी त्या काळामध्ये कुणीही पुढे येत नव्हते. तिचं अनेक प्रकारचं विविध प्रकारच्या माध्यमातून शोषण केलं जात होतं, म्हणजे ती गोष्ट शोषित होती. आज मात्र फुले शाहू आंबेडकरी विचारांना या स्त्रीला बळ मिळालेलं आहे, तिच्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे. त्या काळी मात्र अन्याय करणारी ती स्त्री होती. अशा स्त्रियांचा पालन करता त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं पाहिलं जात असायचं. तिला पद आणि तिला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे, शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. ह्याचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजा पाटलानं या एका स्त्रीवर जो काही बलात्कार केलेला होता, तर ते कुणीही अनेक प्रकारचे राजे होते, अनेक प्रकारचे लोक होते, पण त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारे सरंजामशाही होती, हुकुमशाही होती. कुठल्याही प्रकारचे पाटील किंवा कुठल्याही प्रकारचे राजे अशा प्रकारचे पुढे येत नव्हते, धजावत नव्हते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र या स्त्रियांना बळ देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, एक त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होण्यासाठी, जी घाबरलेली स्त्री आहे तिच्यामध्ये खऱ्या अर्थानं बळ येण्यासाठी अशा रांजा पाटलाच्या मुसक्या छत्रपती शिवाजी महाराजांना आवडलेल्या आहेत हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे काही विचार आहेत, हे सामर्थ्यशाली जे विचार आहेत, सगळ्यांचा कैवार घेणारे विचार आहेत. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत, दीन दलित गोरगरीब कष्टकऱ्यांचे आहेत. शिवाजी महाराजांनी दलितासाठी सुद्धा, मुसलमानासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे. आज जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो चुकीचा सांगितला जातो की ते मुसलमानांच्या विरोधामधले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यावर मस्जिदी पण बांधून दिलेले आहेत. अशा प्रकारचा इतिहास आपल्या ठिकाणी वाचण्यामध्ये आहेत. त्यांच्या जवळचे त्यांचे अंगरक्षक किंवा त्यांच्या किल्ल्याचे जे काही सरदार होते ते पण मुस्लिम समाजाचे होते. या संदर्भामधली ही अत्यंत वस्तुस्थितीला धरून अशा प्रकारची माहिती या शिवजागर नावाच्या ग्रंथामध्ये प्राध्यापक गौतम निकम यांनी दिलेली आपल्याला दिसून यायला लागतो. त्याचबरोबर आता सध्याचं जे काही काळ आहे, या सध्याचं जे काही वातावरण आहे, सध्याचं जे काही राजकारण आहे, हे राजकारण आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचं किळसवाणी होत चाललेलं आहे. मग जात असेल, धर्म असेल, पैसा असेल, श्रीमंती असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये हे अडकून चाललेलं आहे. आणि त्यामुळे विकास नावाचा जो काही शब्द आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर भकास होताना दिसत आहे किंवा तो भकास होत चाललेला आहे. माणसाची, मानवाची, समाजाची प्रगती होण्याऐवजी वैर वाढत आहे. माणूस माणसापासून तुटत चालला आहे. सत्तेचा उपयोग स्वार्थासाठी होत आहे. प्रगतीच्या नावाने जिकडे तिकडे बोंबाबोंब आहे. आपण बघतो आहोत, महाराष्ट्रामधलंही राजकारण बघतो आहोत आणि दिल्लीचं सुद्धा आपण राजकारण बघतो आहोत. या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं हित, विकास कुठल्याही प्रकारचा आपल्याला दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही राजकीय धोरण होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही आपल्या सत्तेचा उपयोग केलेला आहे तो गरिबांसाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी केलेला आहे. म्हणून स्वप्नील जाधव म्हणजे या शिवजागरमध्ये ज्यांनी ग्रंथ आपलं हे एक प्रकरण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वप्नील जाधव आहे. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण, यामध्ये ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले राजकीय धोरण अवलंबताना कुठल्याही धर्माच्या व व्यक्तिगत लाभासाठी स्वराज्याचा उपयोग केलेला नाही. मानवी मूल्य नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठीच या स्वराज्याचा लढा होता. रयतेच्या मानसिकतेवर बदल घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,
सगळ्या क्षेत्रामधली जी काही गुलामगिरी आहे ही गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ती गुलामगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे हेही आपल्या लक्षामध्ये यायला लागतं. अशा प्रकारची भूमिका ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. खरं तर आजच्या या परिस्थितीमधल्या काळामध्ये कोणत्या या आत्ताची ही राजकीय परिस्थिती प्रचंड अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची झालेली आहे, दहशतीची झाली आहे, गुलामगिरीची झालेली आहे, सर्वसामान्य माणसावर दीनदलितावर अन्याय अत्याचार करणारी झालेली आहे. अशा प्रकारच्या या सत्तेचा पदाचा दुरुपयोग या दिल्लीमधून आणि महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणावर होतो. सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत हेही या ग्रंथामधून आपल्याला सांगितलेलं दिसून यायला लागतं. त्याचबरोबर आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला डबघाईला आलेली दिसून यायला लागतो. आपला हा भारत देश प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटातून जात आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून नोकर भरती केलेली नाही. 15-15, 20-20 वर्ष झालं नोकर भरती होत नाही. अनेक मुलं म्हातारे झालेली आहेत, ज्यांचं अनेकांचं वय पण संपून गेलेलं आहे, त्यांना नोकरी मिळत नाही. अनेक प्रकारच्या कंपन्या बंद होत आहेत. अनेक कामगारांचे जीवन संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि होत आहेत. त्याला इथली शासन व्यवस्था आणि इथलं भ्रष्ट अर्थकारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. सामान्य माणसाचे किती बेहाल झालेले आहेत. इथला सामान्य माणूस चालता चालता सुद्धा रस्त्यावर कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेला आहे. त्याला जेवायला मिळत नव्हतं. शेतकऱ्याची सुद्धा दयनीय अवस्था आहे. शेतकरी अनेक प्रकारचा आत्महत्या करून तो मरत आहे. अशा प्रकारची भूमिका आत्ताच्या काळामधली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला अर्थनीतीचा जर आपण विचार केला तर त्यांच्या काळामधली जी काही अर्थव्यवस्था होती त्या अत्यंत चांगल्या प्रकारची होती. शिवाजी महाराजांच्या काळामधली शेती सुद्धा उत्तम प्रकारची चालत होती. शेतकऱ्यांना ते स्वतः चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत होते. त्याचबरोबर करही वेळेवर भरला जात होता. जहाज बांधणी केली जात होती. व्यावसायिक कर पण घेतला जायचा. परंतु हे सगळं ज्या वेळेला घेतलं जातं त्यावेळेला मात्र ह्या सगळा जो पैसा येतो तर तो पैसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांच्या कल्याणासाठी ते खर्च करत होते आणि त्या माणसांना तो पैसा उपयोगात आणत होते. याविषयी या ग्रंथामध्ये ज्यांनी एक लेख लिहिलेला आहे त्याच्यामधले पंकज रणदिवे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून इथल्या सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यापर्यंत अधिक सुखसोयी कशा प्रकारच्या पोहोचतील, त्यांच्या हाताला काम कशा प्रकारचे मिळेल याची काळजी घेतली. शेतकऱ्याची उत्पादकता, स्थानिक कामगारांना प्रोत्साहन, तरुणांना रोजगार, उद्योगांना संरक्षण व सामाजिक समता या तत्वावर त्यांचे नीतिमान व आदर्शवादी अशा प्रकारचे स्वराज्य उभे होते. म्हणजे ही शिवाजी महाराजांची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी जर घेतली तर निश्चितच या देशामध्ये अत्यंत चांगला प्रकारचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा हे पुस्तक की आपण राजनीती कशा प्रकारची करावी त्यासाठी उपयोगात पडणार आहे. अशा प्रकारची भूमिकाही प्राध्यापक गौतम निकम यांनी यामधून मांडलेली आहे. आजचा तरुण आपल्याला माहिती आहे की दिशाहीन होत चाललेला आहे. तो विवेकवादी बनण्याच्या ऐवजी तो अविचारी बनत चाललेला आहे. शूरपणा तो हरवून बसत चाललेला आहे. हातामध्ये कुठेतरी गंडा दोरा किंवा आपल्या स्वतःची कमजोरी तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अंधश्रद्धेमध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा गुरफटलेला आपल्याला दिसून येत आहे. अनेक प्रकारच्या व्यसनाने तो त्रस्त आहे. जात, धर्म, पंथ अशा विषमतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अडकलेला आहे. आपण बघतो की या समाज व्यवस्थेतली जी परिस्थिती आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर जात व्यवस्था आत्ताही चालू आहे. आज प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून बघण्याच्या ऐवजी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे अशाच प्रकारचा तो बघतो आहे. आणि म्हणून या विचारावर खऱ्या अर्थानं योग्य अशा प्रकारचा जर कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला आणावा लागेल किंवा औषध म्हणून काय आणावं लागेल तर असे अनेक जण सांगतात की फुले शाहू शिव आंबेडकर हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विचारांचा पण आताच्या काळामध्ये विसर पडत चाललेला आहे आणि म्हणून तो विसर पडता कामा नये. विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, आजच्या युवकांनी, आजच्या समाजातल्या माणसांनी आपल्या यशस्वी जीवनापासून दूर जाता कामा नये. कारण जे जात आहेत ते जाता कामा नये आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जाणीव करून देऊन मार्गावर त्यांना आपण आणलं पाहिजे. ही भूमिका खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आणि तो विचार जर कुणाचा असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. याविषयी गणेश पवारांनी जे लेख लिहिलेला आहे त्यामध्ये ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण या लेखात ते म्हणतात की जिजाऊंच्या प्रेरणेने व संस्काराने शिवरायाची जडणघडण सुंदर झाली होती.
थोरा मोठ्यांचा आदर करणे, स्त्रियांची इज्जत राखणे, गुणीजनांचे कौतुक करणे, त्याचबरोबर उद्दमपणाने वागणाऱ्यांना वेळीच वटणीवर आणणे, हे गुण शिवरायांच्या रोमारोमात भरून होते. आणि त्यांच्यामधला जो धाडस होतं, ते करारीपणा होता, जी दूरदृष्टी होती, संघटन कौशल्य होते, असे विविध प्रकारचे जे गुण होते ते शिवरायाकडे उपजतच होते. यामध्ये आपण बघितलेलं आहे की जिजाऊंच्या प्रेरणेने, तो वाद आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जिजाऊंची ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना महत्त्वाची आहे. हे जर प्रकरण आपण वाचलं तर निश्चितच आपल्या मनामधल्या ज्या काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, तर म्हणजे संकुचित गोष्टी आहेत, ते दूर होण्यास मदत होईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही आपल्याला माहीत आहे. यामध्ये भरपूर मतमतांतरी आहेत. त्यांचा राज्याभिषेक नाकारण्यात आलेला होता. या महाराष्ट्रामधल्या किंवा या इथल्या कुठल्याही प्रकारच्या ब्राह्मणांनी पुढे येऊन तो राज्याभिषेक केलेला नाही. त्यांना त्या काळामध्ये शूद्रच समजण्यात आलेलं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं जे काही लढे दिले किंवा एवढ्या मोठ्या गोष्टी निर्माण केल्या, तरी सुद्धा इथे मात्र त्यांना राज्याभिषेक करताना मात्र प्रचंड त्यांना त्रास सहन करावा लागलेला होता. आणि म्हणून बाहेरचा जो माणूस आहे गागा भट्ट, त्याला बाहेरून आपल्याला आणावं लागलं, त्याला मोहऱ्या द्याव्या लागल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून त्या ठिकाणी घ्यावा लागला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही सामाजिक लढ्याचं जे काही सुरुवात केलेली आहे, त्याचं प्रतिबिंब सुद्धा आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या कार्यामधून आपल्याला दिसून यायला लागतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे अनेक ग्रंथातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जे काही ब्राह्मणी ग्रंथ आहेत, या ग्रंथामधून मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं कर्तृत्व, खरं कार्य डावललेलं आहे. खोटा इतिहास वाचकांच्या माती मारून अनेक गोष्टी खोट्या रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून गौतम निकम यांनी सुद्धा या ठिकाणी जो एक लेख लिहिलेला आहे, त्यामध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज हे एक दीपस्तंभ. या लेखातून ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्या कला याकडे लक्ष पुरविले, विद्वान कलावंत यांना आश्रय दिला, धर्माकडे पाहण्याची मानवतेची दृष्टी दिली. दादाजी कोंडदेव हे कोंढणा परिसरातील शहाजी राजांच्या मुलखाचा कारभार पाहण्यासाठी मुतालिक म्हणून नेमले होते. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवरायांनी अफजल खानाला ठार मारले, शाहिस्ते खानावर वार केला. ते मुसलमान होते म्हणून नव्हे, तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून ठार केले. त्यांचा वकील पाखंडी ब्राह्मण कृष्णा भास्कर कुलकर्णीलाही ठार मारले. रांजाचा पाटील संभाजी मोहिते, बाजी घोरपडे यांनाही धडा शिकविला. अशा अनेक सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक अंगाचा विचार प्राध्यापक गौतम निकम यांनी या ग्रंथात मांडला आहे. म्हणजे थोडक्यात या लेखात त्यांचे महत्त्वाचे चरित्रच मांडल्यासारखे वाटते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद पाडली नाही, तर त्यांनी महालासमोर मस्जिद बांधली. अशा अनेक गोष्टी त्यांनी या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. खरं तर भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. तर स्त्रियाकडे प्रचंड दुर्लक्ष केलं. मगाशी मी सांगितलं गेलेलं आहे. या संदर्भामध्ये प्रचंड दुर्लक्ष केल्यानंतर या स्त्रियांच्या आशा, आकांक्षा, भावना, त्यांचे विचार जे काही आहेत किंवा त्यांचं जे काही आरोग्य आहे, याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. स्त्री ही समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, एक महत्त्वाचा ती दागिना आहे. हे लक्षात घेण्यासाठी तिच्या भावभावनांचा विचार व्हायलाच हवा. तोही विविध पातळीवर समाजाने करायला हवा, माणसाने करायला हवा. या मानसिकतेचाही विचार या ग्रंथात केलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथामध्ये शेवटचे 2 भाग आहेत. त्यामध्ये या संदर्भामध्ये वैशाली निकम व प्राध्यापिका विजया चव्हाण, वंदा कांबळे यांनी केलेली ही मांडणी सुद्धा 2 प्रकरणामधली महत्त्वाची आहे. मग स्त्रियांच्या संदर्भामधले जे काही गैरसमज असतील, त्यांच्या मानसिक आजार असतील, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, स्त्रियांकडे त्यांचा होणारा छळ आहे, त्यांच्या विविध पातळीवरच्या ज्या काही वेदना आहेत, या संदर्भामधला आढावा सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेतलेला आहे. मग त्यामध्ये सुद्धा वैशाली निकम असतील, कल्पतेश देशमुख असतील, मीनाक्षी भिकानराव देशमुख असतील, संदीप सुनंदा हेमराज पाटील असतील, विजय ठाकूर असतील, मंदा कांबळे असतील, यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने अनेक जण लिहू लागले, बोलू लागले, दुःख, दैन्य, दास्य, वेदना, विद्रोह सांगू लागले. या माध्यमातून वाईट गोष्टींना ते नकार देऊ लागले. अनेक साहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करून, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कविता लिहून, नाटक लिहून ते आपल्या साहित्याच्या द्वारे मांडलेल्या दिसून यायला लागतात. शिवजागर या ग्रंथातही मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या, मग त्यामध्ये साहेबराव मोरे असतील, भगवान रंगा आहिरे असतील, गौतम कुमार निकम असतील, दिनेश चव्हाण असतील, प्रणाली मराठे असतील, राम जाधव असतील, राजू हाके असतील, सुनील गायकवाड असतील, आदी कवींनी आपल्या कविता सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्या कविता सुद्धा प्रेरणादायी आपल्याला दिसून यायला लागतात.